मी आलो इथं लांबोटा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे या निवडणुकीची पार्श्वभूमी मी प्रथमतः सांगतो की या ठिकाणी प्रथम या नगरीमध्ये मला ज्या सर्वांनी उभा केलं, मी माझ्या गावचा कायापालट करण्यास मतदान करून विजयी करावं ही माझी सर्व माझ्या शिरोवासियांना आणि माझ्या गटातील आणि गणातील जनतेना महिलांना पुढे नेण्याचं काम मी करते. या गावाचा विकास करायचा आहे मला. चांगला विकास कार्य घडावं अशा पद्धतीची मागणं या ठिकाणी केलेलं आहे. मी असलम दरेकर, APN मराठी न्यूजसाठी. महानगरपालिकेच्या नंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अत्यंत चांगले आणि सर्वगुण संपन्न व्यक्ती अशा उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. मी आलो इथं लांबोटा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. सुवर्णा कुमुद लोबे ही महिला आहेत आणि शिडोळ गणातून पंचायत समितीचे उमेदवार सतीश भीमराव धुमाळ हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत, ज्यांना अतिशय मोठा अनुभव आहे आणि त्यांनी कशा पद्धतीचं या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. मोठा जनप्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. महिला त्याच ताकदीने मोठे उभे आहेत आणि त्याच पद्धतीने पुरुषही त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल सर, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे, शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. या भागातले काय प्रश्न आहेत आणि तुम्ही कसं सोडवणार आहात? प्रथमतः मी आमचं शेडोळ येथील ग्रामदैवत आत्माराम महाराजांना नमन करतो आणि या ठिकाणी मी जिल्हा परिषद गट म्हणजे लांबोटा आणि या लांबोटामधून गण शेडोळ या गणातून मी स्वतः सतीश भीमराव धुमाळ या ठिकाणी माजी मुख्याध्यापक पंचायत समिती सदस्य म्हणून निवडणुकीला या ठिकाणी उभा आहे. या निवडणुकीची पार्श्वभूमी मी प्रथमतः सांगतो की या ठिकाणी प्रथमतः आमच्या गावचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व्यंकटप्पा धुमाळ, तसेच स्वरूपजी धुमाळ सरपंच व उपसरपंच विशाल भैया धुमाळ, भाऊसाहेबांना धुमाळ यांच्या प्रेरणेनं त्यांनी सर्वांनी मला सांगितलं की बाबा तुला अनुभव आहे प्रशासनाचा, तर तू काम करण्यासाठी आपल्या गावातून पंचायत समिती गणातून तुला उमेदवारी द्यायची आहे. मग मी तयार झालो आणि संभाजी भैयाचा आशीर्वाद आणि अरविंद भैयांचा सुद्धा मला आशीर्वाद आहे. परंतु या ठिकाणी या गणामध्ये या शेडोळ नगरीच्या माध्यमातून ही जी पंचकृषी आहे, मग त्यामध्ये शेडोळ आहे, तुपडी आहे, शिवणी कोतल आहे, वडगाव आहे, आंबेगाव आहे, आंबेवाडी आहे, भोसलेवाडी आहे, दगडवाडी आहे, शेडोळवाडी आहे, आंबुलगा एक आहे, मेन आंबुलगा. तर या सर्वांचा नेता म्हणून किंवा एक प्रवक्ता म्हणून या ठिकाणी काम करण्यासाठी मी या नगरीमध्ये मला ज्या सर्वांनी उभा केलं, त्यासाठी की जसं मी माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना मी विद्यार्थ्यांचं कल्याण केलं. बरेचसे माझे विद्यार्थी कोणी पोलीस खात्यात आहे, कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत, कोणी महिला जे विद्यार्थी, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत. परंतु आता या ठिकाणी मी जे आमच्या या पंचकृषीमध्ये जे तरुण मित्रमंडळ आहेत, त्या मित्रमंडळाला मी सांगणार आहे की आपण आपल्या ज्या हाताला काम देण्यासाठी किंवा आपल्याला प्रेरणा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. तसेच अनेक प्रश्न, पाण्याचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत आणि विजेचा प्रश्न आहे. तर या माध्यमातून जिल्हा परिषद वरी आमचे नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान आहेत आणि त्याच्या ठिकाणी खाली महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी भैया आहेत. तर त्यांची जी साखळी आहे ते चालवण्यासाठी आमच्या गावचे सरपंच तर आहेत. ते साखळी मी पूर्ण करतो. देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये शिवेंद्र आणि निलंग्यामध्ये शंभू भैया, बरोबर आहे. आपल्या या भारत देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र, जिल्ह्यामध्ये शिवेंद्र आणि निलंग्यामध्ये लातूरमध्ये आमचे शंभू भैया, संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब, अरविंद भैया पाटील साहेब यांच्या नेतृत्वात खाली मी काम करणार आहे. आणि विकासाची कामं आता सध्या लाडकी बहीण चालू आहे, तरी सुद्धा ज्या काही भगिनी राहिले. तुमच्याकडे येत होतं स्वरूप धुमाळ, मला सांगा कशा पद्धतीने तुम्ही गावाचा विकास केलेला आहे आणि गावाच्या माध्यमातून जे शेडोळचा विकास झाला आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये ज्या जनतेनं तुम्हाला आशीर्वाद दिला, म्हणजे तुमच्या उमेदवाराला आशीर्वाद दिलं, तर त्याच पंचकृषीतील पूर्ण विकास त्या पद्धतीनं होईल का? मला असा अनुभव आहे. संभाजी पाटलाचा आशीर्वाद आणि छेडूबाईचा आशीर्वाद यांच्या आशीर्वादामुळं मी माझ्या गावचा कायापालट करण्यास यशस्वी झालेलो आहे. बऱ्याच लोकांना माहिती की आपल्या गावात किती कामं चालू आहेत, किती कामं प्रगती पथावर आहेत. मी पाण्याचा प्रश्न मिटवला, लाईटचा प्रश्न मिटवला, बरेच रस्त्याचे प्रश्न मिटवलेत आणि बरेच शासकीय इमारती मी अजून बांधकाम चालू आहेत. आपली ग्रामपंचायत इमारत झालं,
किंवा असं प्रत्येक समाज मंदिर झालं, हे सगळे कामं चालू आहेत. आणि हे सर्व घडतंय फक्त संभाजी भाईच्या आशीर्वादामुळं. आणि त्यांच्या आशीर्वादामुळं मी माझा गावचा कायापालट करण्यास थोडं यशस्वी होतो. पुढला विकास, राहिलेला विकास मी माझ्या गुरुजीच्या मदतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या शेडोळवासियांना की तर राजकीय द्वेष न ठेवता किंवा हे दावे न ठेवता किंवा पक्ष वगैरे हे न बघता आमच्या दोन्हीही या उमेदवाराला कमळाच्या चिन्हावर मतदान करून विजयी करावं, ही माझी सर्व माझ्या शेडोळवासियांना आणि माझ्या गटातील आणि गणातील जनतेला विनंती आहे. तुम्हाला माहीत असावं, सौरभ धुमाळ हे स्वतः इच्छुक होते. अनेकांनी त्यांना मागणी केली होती, मात्र ते आपल्या गुरुजीसाठी, बरोबर आहे, ते आपल्या सतीश धुमाळ जे गुरुजी आहेत त्यांच्यासाठी त्यांना पुढे करण्याचं काम अनेक गावकऱ्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. आता ज्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्ता आली, ज्याच्यामुळे लाडक्या बहिणीचं गवगवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे, ते लाडकी बहिणीलाच लाडक्या भावानं जिल्हा परिषदची उमेदवारी दिलेली आहे. ते कोण आहेत? सुवर्णा कुमुद लुबे. ताई, पहिले तर तुम्ही प्रचाराचा शुभारंभ करता, नारळ फोडताय, कसं प्रतिसाद वाटतंय तुम्हाला? खूप छान गावकऱ्यांचा प्रतिसाद वाटतोय. आणि प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार. आणि मी महिला आणि महिलांचं कसं आपण पुढं न्यायचं, महिलांना काय काय करायचं महिलांसाठी. आणि लाडकी बहीण आहे, सध्या लखपती दिदी आहे, आणि भरपूर उद्योग हे आहेत. उद्योगासाठी काय काय लागतं, काय काय नाही, ते मी माझ्या मनापासून मी हे करते, प्रयत्न करते. आणि अख्खा साहेबांचा तरी आशीर्वाद आहेच, आपल्या सर्वांसाठी आहे. त्यामुळं मी हे करते, प्रयत्न करते. मी होईल तेवढा मी प्रयत्न करते आणि महिलांना पुढे नेण्याचं काम मी करते. आज पहिला दिवस आहे शुभारंभाचा, रॅलीचा, प्रचाराचा. बहुतांश लोक तुम्हाला भेटले असतील, महिला भेटले असतील. या ठिकाणच्या समस्या काय आहेत, काय बोलले असतील, ते समस्या तुम्ही काय सांगितले तिने तुम्हाला, आणि तुम्ही ते समस्या कसंपर्यंत पोहोचणार आहात, म्हणजे समस्या सोडवणार आहात? सध्या रस्ते, पाणी, काही अडचणी असतील तर ते आम्ही भैया साहेबांपर्यंत पोहोचवू आणि अक्का साहेबांना पण सांगू आपण काय काय आहेत. आणि आपल्याला गावाचा विकास करायचा आहे, त्यामुळं हे थांबण्यात आलं आहे. काय साखळी घटक ग्रामदेवताला, म्हणजे तुम्ही दोन्ही देवांना तुम्ही प्रार्थना केली, साखळी घातले, काय मागणं केलं? पंढरीरायांना मी एवढं मागणं केलं की देवा, मला गावातून भरपूर लीड भेटू दे आणि या गावाचा विकास करायचा आहे मला. मी एवढंच मागणं देवाकडे केले. म्हणजे अख्ख्या जिल्हा परिषदेचा, सर्कलाचा पूर्ण विकास करायचा. हो हो, असं ध्येय निश्चित तुम्ही ध्येय निश्चित आहे हे माझं. हे होते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, ज्यांनी आपल्या माध्यमातून हे सांगितलं की मी देवांना हे साकडे घातले की देवराया, की माझ्या उमेदवारीला मतदान स्वरूपी लोकांचा आशीर्वाद मिळावं आणि माझ्या हातून चांगला विकास कार्य घडावं, अशा पद्धतीची मागणं या ठिकाणी केलेलं आहे. मी असलम दरेकर, एपीएन मराठी न्यूजसाठी, शेडोळ, लांबोटा, निलंगा. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.